नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात काय काय घडणार आहे त्याचा संपूर्ण रिव्ह्यू पाहूया. आजच्या भागाची सुरुवात सूर्यापासून होते. सूर्या प्रेमाच्या धुंदीत असतो आणि बाल्कनीत उभा राहून चहा पीत असतो. तेवढ्यात तिथे सूर्याचे मित्र येतात आणि बोलतात की चहा काय पीत बसलायस, चल. ते त्याचे कपडे काढून ठेवतात आणि सूर्याला प्रेमाची कबुली देण्यासाठी सांगतात. पहिले सांगतात की तुला जितकं जळवता येईल ना तितकं जळवायचं आहे, कळलं. तेव्हा सूर्या बोलतो, काय चाललंय तुमचं. तेव्हा मंग्या बोलतो, काय चाललंय म्हणजे काय, लव गुरु शिकवतोय ना तसं करायचं. तेव्हा सूर्या बोलतो, अच्छा तू लव गुरु. तेव्हा नानू बोलतो, एक मिनिट हात कर तुझा. नानू पटकन त्याच्या हाताला जोरात पिन टोचतो. सूर्या चिडतो आणि बोलतो, काय करतायत तुम्ही. तेव्हा नानू बोलतो, अरे तुझ्या प्रेमाची कबुली तुझ्या रक्ताने लिहून दे, जा. सूर्या बोलतो, जा तुम्ही, इथे माझे कपडे बदलतायत, इथे माझी आंघोळ करायची बाकी आहे, निघा तुम्ही इथून. ते दोघं जायला लागतात आणि पुन्हा रिटर्न येतात आणि सूर्यासमोर पाय हात वरती करतात. सूर्या बोलतो, हे काय. तेव्हा ते दोघं बोलतात, आशीर्वाद कोण घेणार, तू मोहीमवर निघालायस ना एवढ्या मोठ्या. सूर्या बोलतो, आशीर्वाद. आणि सूर्या त्यांना झोडपतो आणि बाहेर काढून देतो. ते दोघं बाहेर गेल्यावर सूर्या खाली बसतो, हाताचं लागलेलं रक्त चाटतो आणि बोलतो, येतोय मी डॉक्टर मॅडम, येतोय. सूर्याला वैदेहीला त्याच्या मनातलं बोलायला जायचं असतं, म्हणून तो देवी आईसमोर प्रार्थना करत असतो. देवी आईला काम व्यवस्थित होऊ दे म्हणून सांगत असतो. तेवढं तिथे सुधाकर आणि वच्ची येतात. वच्ची बोलते, अरे सूर्या, एवढं काय मागतोयस देवी आईकडे. तेव्हा सूर्या बोलतो, नाही, ते जरा सगळं काही व्यवस्थित पार पडू दे म्हणून असं म्हणत होतो, बाकी काही नाही. तेव्हा वच्ची त्याला सरळ अंगठी देते आणि बोलते, ही गुरुजींनी अंगठी दिली आहे आणि तुझ्यासाठी दिली आहे, मला तुझी खूप काळजी वाटते म्हणून. वच्ची ती अंगठी सूर्याच्या बोटात घालते. दुसरीकडे सकाळी सकाळी नलू रणजित आणि वरदला नाश्ता देत असते. वरद विचारतो, वैदू कुठे आहे. नलू बोलते, अरे सकाळीच बापले बाहेर गेले काहीतरी कामासाठी, मलाही माहीत नाही. नलू वरदला विचारते, तुला करमत नाही का. तेव्हा रणजित हसत असतो. वरद बोलतो, तुझं काय आहे. तेवढ्यात वैदेही आणि तिचे वडील येतात. नलू बोलते, बघा आले. सगळे विचारतात की कुठे गेले होते म्हणून. तेव्हा वैदेहीचे वडील बोलतात, तो आपला प्लॉट आहे ना ते बघायलाच गेलो होतो वैदूसाठी. रणजितला ही गोष्ट पटत नसते. रणजित बोलतो, आता एवढं काय घाई आहे, बाकीचं पण काम आहेत ना. पण वरद लगेच सावरून घेतो. वरद बोलतो, नाही नाही, हे काम पण महत्त्वाचं आहे. आणि वैदू, तुला सांगितलं आहे ना मी की मला घेऊन जात जा म्हणून, आणि सकाळी सकाळी एकटी गेलीस. वैदेही बोलते, नाही, असं कसं झालं ना, आम्हीच सकाळी ठरवलं म्हणून. वरद बोलतो, मी तुला सांगितलं ना, एवढं नको काम करत जाऊ, माझा तो तलाठी ओळखीचा आहे ना. वैदेही बोलते, बरं मी आता जाते आरोग्य केंद्रात, मी ते NGOसाठी अप्लाय केलं होतं ना, त्याचा रिप्लाय आला की नाही ते बघते. वरद बोलतो, नाही नाही, नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही. तेवढ्यात वैदेहीचे वडील तिथे डायनिंग टेबलचे ग्लास घेऊन इकडे तिकडे ठेवतात. सगळे त्याच्याकडे बघतात. वरद विचारतो, मामानू काय चाललंय तुमचं. वैदेही लक्षात येतं की तिचे वडील ते ग्लास घेऊन हॉस्पिटलची रचना करत असतात. वैदेही बोलते, बाबा इकडे नको, इकडे OPD घेऊया आणि इकडे पेशंटसाठी स्पेशल रूम घेऊया. रणजितला या गोष्टी आवडत नसतात, पण वरद होकाराला होकार देत असतो. ते करता करता पाण्याचा भरलेला जग अचानक सांडतो आणि तो ग्लास पडतात. वैदेहीचे वडील उठतात आणि भीती वाटते की हॉस्पिटलचं स्वप्न कोलमडलं. वैदेहीचे वडील घाबरतात आणि बोलतात, माझ्या मुलीच्या स्वप्नांमध्ये असे अडथळे नको आणू देवी आई, नको. वैदेही बोलते, बाबा शांत व्हा, तुम्ही सांगितलं ना आपले लक्ष ध्येयावर असायला हवं, ध्येयाच्या अडथळ्यांवर नाही. ते पुन्हा ग्लास रचतात आणि एकमेकांकडे बघून स्माईल करतात. इकडे वच्ची आणि सुधाकर सूर्याच्या लग्नाबद्दल बोलत असतात. तिथे भाई येतात आणि बोलतात, तुमची अजून गाडी तिथे त्याच रुळावर आहे का. वच्ची बोलत राहते की सूर्याचं लग्न आपण आपल्याच पसंतीच्या मुलीसोबत करायचं आहे. भाई बोलतात, वच्ची हे बघ, सूर्याचं लग्न आहे, माझं एवढंच म्हणणं आहे की त्याला विचारायला पाहिजे. पण वच्ची तिचा तोरा चालूच ठेवते. भाई सरळ बोलतात, तुम्हाला सांगायचं नव्हतं पण एक गोष्ट सांगतो, सूर्याला एक मुलगी आवडते आणि तो तिच्याशी लग्न करायचं म्हणतोय. वच्ची बोलते, कोण आहे ती मुलगी. भाई बोलतात, मला माहीत नाही आहे. सुधाकर बोलतो, माहीत नाही आहे की आम्हाला सांगायचं नाही आहे. भाई बोलतात, मला माहीत नाही, पण जर सूर्याला ती मुलगी आवडत असेल तर सूर्याला तिच्याशीच लग्न करायचं असेल तर हा भाई पेंढारकर सूर्याच्या पाठी उभा आहे, असं म्हणून भाई तिथून निघून जातात. यानंतर वच्ची देवी आईची माफी मागत असते आणि देवी आईला सांगत असते, सुधाकरा, मी देवी आईची माफी याच्यासाठी मागते की या प्रेमापायी माझ्या मुलाला दुसरी मुलगी आवडते हे अजूनसुद्धा मला माहीत नाही आहे. गावातली मुलगी मला माहीत नाही. या प्रेमापायी माझ्या बापूसाचा जीव गेला, आपल्या घरात एक दिगू निर्माण झाला, मला या घरात दुसरा दिगू नको या प्रेमापोटी. म्हणून वच्ची देवी आईशी प्रार्थना करत असते. शेवटी इकडे वैदेही हॉस्पिटलमध्ये असते आणि पेशंटला चेक करत असते. तेवढ्यात तिथे सूर्या येतो.
वैदेही सूर्याकडे बघते आणि इग्नोर करते. पेशंट गेल्यावर वैदेही बोलते की का आलायस इथे? मी काहीतरी काम करते. सूर्या तिथेच उभा असतो आणि मान डोलवतो. वैदेही त्याला इग्नोर करत तिची फाईल घेते आणि मागे वळते तर सूर्या तिच्या पाठी उभा असतो. वैदेही आणि सूर्या जवळ येतात आणि एकमेकांमध्ये गुंतून बघायला लागतात. टेबलावरचा टेथेस्कोप सूर्या हातात घेतो. वैदेहीचे केस बाजूला करतो आणि तिच्या कानांमध्ये लावतो. तो स्वतःच्या हृदयावर ठेवतो आणि ती धडधड वैदेहीला ऐकत असतो. वैदेही ऐकत असते. ते जवळ येतात. वैदेही मागे मागे सरकते आणि भिंतीला टेकते. सूर्या तिच्या जवळ जाऊन उभा राहतो आणि ते दोघं एकमेकांमध्ये हरवून जातात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तसंच तुम्ही या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करून दिल्याबद्दल तुम्हाला मनापासून तुमचे आभार आणि धन्यवादही. चला तर मग आपले असेच एपिसोड रिव्ह्यू बघायचे असतील तर या चॅनलवर टिकून राहा. धन्यवाद.